नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर. कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित मागणी होणार पूर्ण, तर बेसिक सॅलरीही वाढणार. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. 2024 हे चालू वर्ष केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूपच फायद्याचे ठरणार आहे. खरे तर गेल्या वर्षी सदर नोकरदार मंडळींना 8% महागाई भत्ता वाढीची भेट मिळाली होती. यावर्षीही त्यांना जानेवारीपासून 50% महागाई भत्ता दिला जाणार असा दावा होत आहे. जुलै 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीमधील AICPI निर्देशांक समोर आले असल्याने यावरून याबाबतचा दावा केला जात आहे. दरम्यान जर यावेळी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 4% वाढला तर महागाई भत्ता 50% पोहोचणार आहे. मात्र केंद्र सरकारकडून त्याची घोषणा होण्यास अजून बराच वेळ आहे. मार्च महिन्यात याबाबतची घोषणा होणार असल्याचे बोलले जात आहे आणि अशातच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तर वाढणारच आहे, पण आता त्यांच्या मूळ पगारात सुद्धा वाढ होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता केंद्र सरकार लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टरही वाढवणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर हा 2.57 एवढा आहे, मात्र यामध्ये 3.68 पर्यंत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. याबाबत विविध कर्मचारी संघटनांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावाही केला जात आहे. हा पाठपुरावा लवकरच यशस्वी होईल आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा म्हणून फिटमेंट फॅक्टर वाढवला जाईल असा दावाही काही मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे. जर असे झालेच तर सरकारी कर्मचाऱ्यांची एक मोठी मागणी पूर्ण होणार आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा किमान मूळ पगार हा 18,000 रुपयावरून थेट 26,000 रुपये एवढा होणार आहे. यामुळे आता केंद्र शासन याबाबतचा निर्णय केव्हा घेते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.